हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मेथी आणि मूग डाळची खिचडी। त्यासाठी मेथी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे। धुवून झाल्यानंतर मी मेथी कट केली। एक बटाटा घेतलेला आहे, त्याला सोलून कट केला। बटाटा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही बटाटा स्किप करू शकता। एका बाउलमध्ये पाणी घेतलं, बटाटा कट झाल्यावर बाउलमध्ये टाकलेला। फोडणीसाठी कट केलेली 4-5 मिरची, 2 तेजपान, थोडे लसूण, जिरं आणि राई घेतलेला आहे। 2 टमाटर कट करून घेतलेत। एका डब्यात 1.5 वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी अख्खी ग्रीन मूग डाळ। कुकरमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। तेवढ्याच वेळात तांदूळ आणि डाळ 2-3 पाण्याने धुवून घेणार। तांदूळ धुवून झाले आहे। तेल गरम झाले, त्यात 2-3 तेजपान टाकलेत, लसूण, जिरं, राई आणि मिरची पण टाकलेत। दोन 4 सेकंद मिक्स केल्यानंतर त्यात कट केलेला टमाटर आणि कट केलेला बटाटा टाकलेला। थोडी हळद आणि मीठ पण टाकलेत। दोन 4 सेकंद मिक्स केल्यानंतर त्यात कट केलेली मेथी टाकले। आता 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर त्यात धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ ॲड करते। तीन ते 4 मिनिट मिक्स केल्यानंतर त्यात 3 ते 4 ग्लास पाणी टाकले। दुसऱ्या गॅसवर खिचडीसोबत खाण्यासाठी पापड आणि मिरची तळून घेतलेत। कुकरची 4 ते 5 शिटी झाली। आता त्यात कट केलेला कोथिंबीर टाकते आणि आपली खिचडी तयार आहे।